मला तिची अवस्था कळतीये, पण मला थोडंसं सिरियस व्हावं लागेल. तिथे तिला समजून घे. तशी हळवी आहे ती. पहिल्यांदाच बँगलोरला जाते ना, कदाचित बावरून जाईल. आई डोंट वरी, तिला एकटं वाटणार नाही. मी सगळी काळजी घेईन. मला खात्री आहे त्याची. बरं, मी उद्याच्या फ्लाईटने बँगलोरला येईन. ओके, तोपर्यंत मी तिला माझ्या सगळ्या मित्रांना भेटवतो. आय एम शुअर एकदा ती त्यांना भेटली ना की ती मस्त रुळेल. तिने अजून कधी बेंगलोर पाहिलं नाहीये ना, पण तिला ते आवडेल याच्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन. माहित नाही ग तिथे काय कसं असणार आहे. सगळंच नवीन आहे ना. लग्नानंतर मुलीसाठी सगळं नवीनच असतं बाळा. त्याच्याशीच तर जुळवून घ्यावं लागतं ना. नाही, आणि तसं मला कळतंय की सलील जे काही करतोय ते माझाच विचार करून करतोय, पण तरी ना काही गोष्टी समजून घ्यायला कठीण जात आहे ग. हे बघ, इकडची आठवण मनात येऊ सुद्धा देऊ नको. ती मी येऊच देणार नाही. तिला बेंगलोर आवडेल, तिथे राहावंसं वाटेल, खूप छान वाटेल, याच्यासाठी मी सगळे प्रयत्न करणार आहे. हा, पण आता एवढं करून इथे असं काही घडू नये की जेणेकरून तिला इथलीच जास्त आठवण यावी. बरं, जाताना तू दळवींना भेटून जाणार आहेस ना? कशा आहेत आता त्या? स्ट्रेस टेन्शन ठीक आहे आता. त्यांना इंजेक्शन दिलंय, झोपतील थोड्या वेळात. शी विल बी ऑल राईट टुमॉरो. नक्की ना? कारण मगाशी फारच वाईट अवस्था होती तिची. ऑफकोर्स नानू मामा, ह्या वयात असं होतं. डोंट वरी, मी येतो. मोहन घरातनं निघून गेला हे फारच माईनं मनावर घेतलंय. तसंच जर विक्रांतनं मनावर घेतलं असतं तर बरं झालं असतं. नानू मामा, हे बोलायची ही वेळ आहे का? ठीक आहे, गप्प बसतो, नाही बोलत मी. पण तू मोहनशी बोलणार होतास ना, त्याचं काय बोललास? मगाशी बोलवतो मी फोनवरती, म्हणजे प्रयत्न केला पण त्याने नाही उचलला फोन. परत करतो. वाचतोय नुसतं. नाही घ्या, मी म्हटलं नव्हतं? त्याला जर बोलायचं असतं आपल्याशी तर असा चिठ्ठी ठेवून निघून गेला असता का? तो मुद्दामच फोन उचलत नाहीये. मी बोलू का त्याच्याशी? नाही वंस, काही उपयोग होणार नाही. तो नाही बोलणार. त्यांनी जाण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे ना, त्यात सगळं लिहिलंय. वागतानाच जर अशी काळजी घेतली असतीस तर अशी वेळ आली नसती काळजी घ्यायची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलंच सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.